श्री स्वामी समर्थ स्वामी भक्तांनो, आपल्या प्रत्येकाच्याच घरात देवघर हे असतेच। या देवघरामध्ये विविध प्रकारच्या देवीच्या मूर्त्या असतात। आपण अगदी मनोभावे व श्रद्धेने देवपूजा करत असतो। आपल्या सर्व प्रकारच्या अडीअडचणी संकटे आपल्या घरातील सर्वजण हे खुश राहावे यासाठी आपण प्रार्थना देखील करत असतो। परंतु स्वामी भक्तांनो, आपल्या या देवघरांमध्ये अशा 3 देवता आहेत। या 3 देवता आपल्या देवघरात असणे गरजेचे असते, कारण या देवता जर आपल्या देवघरामध्ये नसतील तर आपला देव्हारा अपूर्ण राहतो। तर या देवता कोणत्या याविषयी आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। त्याआधी तुम्ही अजूनही आपल्या श्री स्वामी समर्थ चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर एकदा अवश्य सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करून हा व्हिडिओ इतर स्वामी भक्तांसोबत शेअर करायला विसरू नका। स्वामी भक्तांनो, आपल्यापैकी बरेच जण हे कुठल्याही यात्रेला गेले की तिथून देवांच्या मूर्त्या किंवा फोटो खरेदी करतात आणि ते आपल्या देवघरांमध्ये ठेवत असतात। परंतु स्वामी भक्तांनो, आपल्या देवघरामध्ये मूर्त्यांची संख्या देखील योग्य ती असणे गरजेचे आहे, कारण अतिप्रमाणात जर आपण मूर्त्या फोटो देवघरामध्ये ठेवल्या तर आपल्याला नंतर यांची पूजा करणे देखील कठीण जाते, कारण आपल्याला देवपूजा करण्याइतपत टाईम देखील मिळत नाही। मग आपण जर योग्य वेळेत देवपूजा केली नाही तर त्याचा विपरीत परिणाम देखील आपणाला भोगावा लागतो। त्यामुळे स्वामी भक्तांनो, आपल्या देवघरातील मूर्तींची संख्या देखील कमीच असावी, ती वाढू देऊ नये। सगळ्याच मूर्ती देवघरात ठेवून गर्दी करू नका। तर स्वामी भक्तांनो, देव्हाऱ्यात कोणते देव असावेत असा प्रश्न आपल्याला पडतो। तर तुम्ही ज्या देवघरामध्ये मूर्त्या ठेवलेल्या आहेत त्या योग्य तो विचार करून ठेवाव्यात, कारण नंतर त्याची उचलबांगडी करणे योग्य नाही। त्यामुळे विचारपूर्वक आपणाला मूर्ती देवघरामध्ये ठेवायच्या आहेत। देवघरात मोजकेच देव ठेवले पाहिजेत। मग ते देव कोणते कोणते आहेत चला तर जाणून घेऊया। प्रत्येक घरात माहेरून येणारी गृहलक्ष्मी अर्थात अन्नपूर्णा असते आणि बाळकृष्णसुद्धा असतो। सून आल्यावर तिच्या माहेरच्यांनी दिलेली अन्नपूर्णा आणि बाळकृष्ण आपल्याला आपल्या देव्हाऱ्यात ठेवायचा आहे। याशिवाय आपले जे कुलदैवत आहे त्या कुलदैवताचा फोटो किंवा मूर्ती किंवा टाकही असतात, हे आपल्याला आपल्या देवघरामध्ये ठेवायचे आहे आणि त्यांची पूजा करायची आहे। कुलदेवतेच्या मूर्ती किंवा फोटोशिवाय आपला देव्हारा हा अपूर्णच राहतो। तसेच त्यांच्या जोडीला आपल्या इष्टदेवतेची किंवा एखाद्या संत पुरुषाची किंवा आपल्या गुरूंची तस्वीर किंवा मूर्ती ठेवावी। तसेच स्वामी भक्तांनो, आपल्या देव्हाऱ्यामध्ये गणपतीची मूर्ती असणे गरजेचे आहे। कोणत्याही शुभ कार्यात आपण पहिल्यांदा गणेश पूजा करत असतो। त्यामुळे स्वामी भक्तांनो, गणपतीची मूर्ती आपल्या देवघरात असणे गरजेचे आहे आणि या गणपतीच्या मूर्तीशिवाय आपला देव्हारा हा अपूर्ण असतो। तर स्वामी भक्तांनो, यापेक्षा जास्त मूर्ती किंवा फोटोची संख्या वाढवू नये। अनेकांच्या घरामध्ये यंत्र, शाळीग्राम, 2 शिवलिंग, 2 शंख अशाही गोष्टी आढळतात। तसं करणं अजिबात योग्य नाही। देव्हारा हा कधीही सुटसुटीत असावा, तिथे फुलांची आरास असावी। घरातील देवघरामध्ये मूर्ती किंवा तस्वीर केवढ्या आहेत यापेक्षा आपला देव्हारा हे मनाचे प्रतिबिंब असते, कारण आपल्याला सकारात्मक ऊर्जा देण्याची शक्ती ही आपल्या देवघरामध्ये असते, म्हणजेच आपल्या देव्हाऱ्यात असते। त्यामुळे स्वामी भक्तांनो, देव्हाऱ्यामध्ये जास्त गर्दी करणे चुकीचे आहे। म्हणून कुलदेवतेच्या मूर्ती, इष्टदेवतेची मूर्ती, गणेश मूर्ती असणे गरजेचे आहे। तर स्वामी भक्तांनो, याच्यापेक्षा जास्त मूर्त्या किंवा फोटो असतील तर तुम्ही अन्यत्र स्वच्छ जागा असेल त्या ठिकाणी तुम्ही अशा मूर्ती ठेवल्या तरीही चालतील, परंतु देव्हाऱ्यामध्ये जास्त गर्दी करू नका। तर अशा प्रकारे तुम्ही देखील आराध्य दैवत, मुख्य देवता, गणेश मूर्ती या मूर्ती देव्हाऱ्यात ठेवाव्या। या 3 मूर्त्या आपल्या देव्हाऱ्यामध्ये असणे गरजेचे आहे, त्याशिवाय आपला देव्हारा हा अपूर्ण मानला जातो। ही माहिती तुम्हाला आवडल्यास या व्हिडिओला लाईक करून हा व्हिडिओ इतर स्वामी भक्त आणि तुमच्या नातेवाईकांसोबत शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।